इंडियन जायकाज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे होममेड केक। भांड्यामध्ये 1 वाटी भरून मैदा घ्यायचा आहे। केकचे बॅटर मऊ होण्याकरिता एका वाटीमध्ये तेल व तूप एकत्र चांगले गरम करून मैद्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। माझ्या घरच्यांना क्रीम केक आवडत नाही, म्हणून मी फॅमिलीमध्ये सर्वांच्या बर्थडेला हाच केक बनवते। गरम असतानाच ते तेल एका चम्मचने मिक्स करून घ्यायचे आहे। थोडे थंड झाले की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एका भांड्यामध्ये 6 अंडी फोडून घ्यायची आहेत व लगेचच त्यांना बॅटर मध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यांना हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आहे। बॅटर मध्ये बारीक केलेली साखर टाकून मिक्स करून घ्यायची आहे। एक चम्मच बेकिंग पावडर, तुम्ही सोडा पण वापरू शकता। 1 चम्मच व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचे आहे। थोडी विलायची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बॅटर मध्ये गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। केकच्या भांड्याला थोडे तूप लावून थोडासा मैदा सर्वीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे केक भांड्याला चिपकणार नाही। केक बेक करण्यासाठी कुकर मध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे। केकचे भांडे कुकरच्या बेसला लागणार नाही यासाठी खाली तबकडी ठेवून घ्यायची आहे। केकच्या भांड्यामध्ये बनवलेले बॅटर टाकून घ्यायचे आहे व ते सेट करून घ्यायचे आहे। केकचे भांडे कुकर मध्ये ठेवून कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे, पण शिट्टी लावायची नाही। वाफ आल्यानंतर वाटी ठेवून घ्यायची आहे व 30 मिनिटे एकदम कमी आचेवर होऊ द्यायचे आहे। आपला केक तयार झाला आहे। चाकूच्या सहाय्याने केक प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही पण बर्थडेला असा केक ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।